नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनस्वास्थ्याशी संबंधित आहे. आपलं मन जर स्वस्थ असेल तर आपलं शरीरसुद्धा स्वस्थ राहणार आहे, निरोगी राहणार आहे आणि आपल्याला आनंदी राहण्यासाठी त्याच्यामुळे मदत होणार आहे. आपल्याला सकारात्मक कसं राहता येईल, नेगेटिव्ह थॉट्समधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, असे बरेच विषय आहेत ज्याच्यावरती आत्तापर्यंत आपलं बोलणं झालेलं आहे. चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला प्लेलिस्ट दिसतात, व्हिडिओजच्या कॅटेगरी वाईज व्हिडिओज. त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते व्हिडिओज तुमच्या आवश्यकतेप्रमाणे, गरजेप्रमाणे तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता येऊ शकेल. तर आज आपण जे बोलणार आहोत की आपलं जे दुःख आहे, आपला जो त्रास आहे, ते एकाच दुःखासाठी आपण कितीदा रडायचं, कितीदा त्याचा त्रास करून घ्यायचा. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की काहीतरी तुमच्या मनाविरुद्ध घडत आहे, काहीतरी त्रास तुम्हाला ज्या गोष्टीचा होतोय ती गोष्ट घडून एकदाच गेलेली आहे, पण त्याच्याबद्दल जे तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा सांगता आहात ना, ते दिवसातून कितीतरी वेळा, म्हणजे ते एक काउंटलेस असतं की आपण सांगू शकत नाही की आपण किती वेळा त्याचा विचार केलेला आहे. कधी कधी असं होतं, पूर्ण दिवसभर थोड्या थोड्या अंतरानंतर, थोड्या थोड्या वेळानंतर आपण पुन्हा पुन्हा तेच स्वतःला सांगत राहतो की अमुक अमुक गोष्ट माझ्या बाबतीत घडलेली आहे, तर ती किती त्रासदायक आहे आणि ती किती वाईट आहे आणि ते तसं का घडलं, समोरचा माणूस माझ्याशी तसं का वागला, किंवा मी काय वाईट केलं होतं, किंवा आत्तापर्यंत मी त्याच्यासाठी किती केलं आणि त्याने माझ्यासाठी किती केलं, तर मग माझ्या नशिबात हे असंच आहे का सगळं, आणि आता मला ह्याच्यातून काही वे आउट नाही आहे, मला ह्याच्यातून काही बाहेर पडताच येत नाही आहे, किंवा हे सगळं किती अनबेरेबल आहे, किती त्रासदायक आहे आणि हे असं किती दिवस चालत राहणार आहे, किंवा ह्याच्यातनं मला बाहेर पडता येणार आहे की नाही आहे, किंवा माझं आयुष्यच आता मिनिंगलेस झालेलं आहे आणि आता सगळंच संपलेलं आहे, किंवा हा त्रास म्हणजे माझ्या आयुष्यातला खूप मोठा त्रास आहे आणि बाकीच्यांची आयुष्य कशी छान चाललेली आहेत तसं माझ्या आयुष्यात का छान नाही आहे. तर असे एक ना अनेक खूप नेगेटिव्ह थॉट्स आपल्याला पुन्हा पुन्हा येत राहतात आणि पुन्हा पुन्हा तो प्रसंग आपण ना एक्सपिरियन्स करतो. मग त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा त्याचा अनुभव घेत राहतो, पुन्हा पुन्हा ते डोळ्यासमोर आणतो की कोण माझ्याशी कसं वागलं होतं, किंवा एखादी घटना माझ्या आयुष्यात कशी घडली होती, वाईट घटना किंवा ज्याचा त्रास आपल्याला झालेला आहे. तर जे काही असेल ना ते तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या डोळ्यासमोर आणता, ते इमेजेस तुम्हाला दिसतात आणि जरी ते आत्ता ती घटना घडलेली नाही आहे, दिवसातून एकदा घडलेली असेल, पण ती घटना तुम्ही परत परत जगता, त्याच्यामध्ये राहता, पुन्हा पुन्हा ते डोळ्यासमोर आणता, पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टीबद्दलचा विचार तुम्ही करायला लागता, त्या विचारांमध्ये तुम्ही अडकून राहता, त्याच्या विचारांमधून तुम्ही बाहेर पडत नाही, दुसरं काही करण्याचा प्रयत्न करत नाही, दुसऱ्या चांगल्या विचारांकडे तुम्ही जात नाही. तेव्हा काय होतं की तुम्ही एकाच दुःखासाठी, एकाच त्रासासाठी पुन्हा पुन्हा रडता. म्हणजे या मला म्हणायचा अर्थ असा आहे की त्रास एकदा होऊन गेलेला आहे आपल्याला आणि आपण तो त्रास आठवून आठवून पुन्हा पुन्हा तो त्रास जगतो. प्रत्येक क्षणाला आपण तोच त्रास अनुभवतो, तोच त्रास जगतो आणि त्या त्रासामुळे आपल्याला आत्ताची जी मोमेंट आहे की आत्ताचा जो क्षण आहे किंवा आत्ताचं जे काम असेल किंवा जो काही आनंद असेल त्या सगळ्यावरती पाणी फिरतं. कारण आपण आत्ता फक्त फिजिकली ज्या ठिकाणी आहोत तिथे फक्त शारीरिक दृष्ट्या आपण असतो आणि मानसिकदृष्ट्या आपण पुन्हा त्याच घटनेकडे असतो जी आपल्या आयुष्यात घडून गेलेली आहे किंवा जी आजच्या दिवसामध्ये किंवा कालच्या दिवसामध्ये घडून गेली आहे. आता हे सगळं जे आहे ते आपल्याला कॉन्शियसली थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते सहजपणाने, म्हणजे असं नाही आहे की ते मारून मुटकून थांबवायचं आहे किंवा कसंही करून आपल्याला ते जबरदस्तीने मनातून गेलंच पाहिजे, याच्यासाठी अट्टाहास करायचा आहे, असं न करता आपल्याला अगदी शांतपणाने, सहजपणाने ते आपल्या बाहेर जाईल ह्याच्यासाठी काय करायचं आहे, हा आजचा महत्त्वाचा विषय आहे. तर एक तर सगळ्यात पहिली पायरी असते कुठल्याही प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्यासाठीची, सगळ्यात पहिली पायरी असते की आपण त्याच्याबद्दल अवेअर होणं किंवा जागरूक राहणं. एखादी गोष्ट घडते आहे आपल्या बाबतीमध्ये हे आपल्याला समजणं ही उपचाराची पहिली पायरी आहे. ते समजलंच नाही तर त्याच्यातून बाहेर कसं पडणार आहोत आपण. म्हणूनच जर आपण पुन्हा पुन्हा ते रेपिटेटिव्हली जर तेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत, आपण ते तोच प्रसंग पुन्हा पुन्हा आठवतोय आणि तेच मेसेजेस स्वतःला सांगतोय, तर हे आधी आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्यावरती लक्ष असलं पाहिजे.
आपण स्वतःला काय मेसेजेस देतो आहोत हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आपलं त्या विचारांवर लक्ष असेल, आपण काय मेसेज देतोय, काय सांगतोय स्वतःला, याच्याकडे जर आपलं लक्ष असेल तर आपल्याला नक्की कळेल की अरे हे तर एकदा घडून गेलेलं आहे, काल परवा किंवा 2 वर्षांपूर्वी. मग आता पुन्हा पुन्हा मी तेच माझ्या डोक्यामध्ये का आणायचं किंवा त्याच्याबद्दल मी नेगेटिव्ह मेसेजेस स्वतःला का द्यायचे. जो काही त्रास, जे काही दुःख आहे त्याला मी त्यावेळेला फेस केलं होतं, किंवा आजही जर मला त्या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर मला त्या दुःखाचे जे रेपिटेशन्स आहेत, जे पुन्हा पुन्हा येणारे विचार आहेत किंवा पुन्हा पुन्हा त्या दुःखात जगणं आहे, ते मला कसं थांबवता येईल, ते मला कसं बंद करता येईल, किंवा मुळात ते बंद करण्यासाठी मी तयार आहे का, हा एक महत्त्वाचा प्रश्न. आणि ती तयारी असली तरच त्या दुःखातून खऱ्या अर्थाने बाहेर पडता येणार आहे ना आपल्याला. म्हणूनच आपण जागरूकता ही पहिली पायरी आता फॉलो करायला सुरुवात करायची, की प्रत्येक क्षणाला जर तुम्ही आता या सगळ्या त्रासातून जात असाल तर प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःला काय मेसेज देताय, पुन्हा पुन्हा ती गोष्ट तुम्ही आठवताय का, आठवल्यानंतर तुम्ही स्वतःला काय सांगताय, किती नेगेटिव्ह सांगताय, याच्यावरती लक्ष असू देत. आता लक्ष ठेवल्यानंतर पुढची पायरी काय आहे, की आपल्याला त्याच्यासाठी जे काही स्वतःला सांगायचं आहे, ज्याला आपण रिअलिस्टिक सेल्फ टॉक किंवा पॉझिटिव्ह सेल्फ टॉक जे आपण म्हणतो, की ती गोष्ट माझ्या आयुष्यात एकदा घडून गेलेली आहे आणि त्याचा त्रास काय आहे हे मला माहिती आहे, तो त्रास मला कळलेला आहे. आता त्या त्रासाचं रेपिटेशन्स केल्याने तो त्रास कमी होणार नाही आहे हे मला समजतंय. म्हणूनच मग आता तो त्रास कमी करण्यासाठी मला काय काय करायचं आहे ह्याच्यावरती माझं लक्ष राहील. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे रिलॅक्सेशन टेक्निक्स, त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही नक्की पहा. तर मग प्रत्येक टेक्निक जे आपण वापरतो त्याच्यातून आपलं मन शांत होतं. नेगेटिव्ह विचारांवरती मात कशी करायची, नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार मुळात कोणते कोणते आहेत आणि आपण काय स्वतःला सांगायचं जेणेकरून आपला स्ट्रेस मॅनेज होईल, याच्यासाठी नेगेटिव्ह थॉट्सचे जे 4 वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याला कसं मात करायचं याच्यावरचे जे व्हिडिओज आहेत त्याचा तुम्ही फायदा करून घ्या. ते आपल्या चॅनलवरती आहेत. त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी CBT जी आहे त्याच्या माध्यमातून त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला खूप छान उपयोग होईल. तर त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता कशी व्यक्त करायची, ज्याच्यातून आपल्याला आपला स्ट्रेस दूर करता येईल. तर असे जे काही वेगवेगळे मार्ग आहेत किंवा ज्याला आपण प्रयत्न म्हणतो, की त्या त्रासातून, त्या नेगेटिव्हिटीमधून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न, तर ते प्रयत्न मला करायचे आहेत श्रद्धापूर्वक, विश्वासपूर्वक. ही पुढची पायरी झाली. पहिली पायरी आपण म्हणालो की जागरूकता, की मी रेपिटेशन्स करण्याने माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आहे, मी बाहेर पडणार नाही आहे, त्याच्यामुळे मी रेपिटेशन करत असेन तर तिथे मला स्वतःला असा मेसेज द्यायचा आहे की हे माझ्या आयुष्यात घडून गेले आणि आता मला माझ्या प्रयत्नांवर फोकस करायचा. दुसरा मुद्दा, प्रयत्न कुठले करायचे, जे तुम्हाला चांगले वाटतात असे कुठलेही 2 ते 3 टेक्निक्स ते तुम्ही आपल्या व्हिडिओजमधनं घेऊ शकता आणि त्याचा वापर सुरू करणं. तिसरा टप्पा येतो सातत्य, की रोज थोडा वेळ का होईना पण मी त्या प्रयत्नांसाठी देणार आहे, अगदी आवर्जून देणार आहे. हा कन्सिस्टन्सी जो आहे हा पुढचा मुद्दा झाला आणि त्याच्यातून मला त्याचा फायदाच होणार आहे किंवा मी माझ्या अपेक्षित यशापर्यंत, माझ्या रस्त्यापर्यंत, मला जे हवं आहे, मला जे चांगलं करून हवं आहे आयुष्यात त्याच्यापर्यंत मी पोहोचणार आहे, या हेतूने आणि या इच्छेने केलेले प्रयत्न. तर ह्यामुळे काय होईल की आपण एकाच दुःखासाठी पुन्हा पुन्हा रडण्यापेक्षा आपण त्या दुःखातून आपल्याला बाहेर कसं पडता येईल ह्याचा आपण विचार करायला सुरुवात करतो आणि मग आपल्याला पुढचा प्रवास, आपल्या आयुष्याचा पुढचा प्रवास आपल्याला सोपा वाटायला लागतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मदत पोहोचू देत, शेअर करत राहा आणि वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.